तिकडे पिंपरी चिंचवडच्या पौड भागात 2 दिवसांपूर्वी तरुणीचं अपहरण करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। ही तरुणी हिंजवडीतील आयटी पार्कमधल्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होती। घरी जाण्यासाठी 4 वाजता हिंजवडी राजीव गांधी आयटी पार्कमधून निघाली होती। त्यावेळी पावसाचा जोर वाढल्यानं ती रस्त्याच्या बाजूला उभं राहून रेनकोट घालण्यासाठी थांबली असतानाच 2 अज्ञात तरुणांनी तिचं अपहरण केलंय। शुक्रवारी रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेलेली असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पीडितेवरती बाणेरच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। दुपारी 16 वाजताच्या दरम्यान एक मध्यमवयीन महिला रस्त्याने मोटरसायकलने त्याच्या स्कूटरने घरी जात असताना पाऊस आला म्हणून झाडाखाली थांबली आणि त्यावेळेला 2 इसमांनी तिच्याशी मॉलेस्टेशन करायचा प्रयत्न केला, विनयभंग करायचा प्रयत्न केला। या प्रकारावरून ताबडतोब फेवरिट या नंबरवरून तिच्या मित्रांशी संपर्क साधून या घटनेची नोंद आम्हाला मिळाल्यानंतर ताबडतोब अशी नोंद घेतलेली आहे। असं या सगळ्या प्रकारावरून पोलिसांची तपासाची चक्र सुरू झालेली आहे।